नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत 3 स्विच, 3 सॉकेट, एक इंडिकेटर आणि एक होल्डर याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला स्विच, सॉकेट, इंडिकेटर, होल्डर हे सगळं बोर्डवरती व्यवस्थित फिट करून घ्यायचं आपल्याला आधी. त्यानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपल्याला एक ताराचा तुकडा घेऊन अशा प्रकारे आपल्याला एक कनेक्शन करायचं. अशा पद्धतीने आपल्याला तर एक ताराचा हे कनेक्शन आपलं आता कंप्लीट झालंय. त्यानंतर पुन्हा एक थोडासा ताराचा तुकडा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करायचं. म्हणजे वरची जी झाली ती 2 स्विच आणि एक इंडिकेटर आहे आणि खालचं जे कनेक्शन घेतलं आपण ते पण आपलं एक स्विच आहे. अशा पद्धतीने आपण आता 4 याचे कनेक्शन आता आपण ऑलरेडी एक साईडचं आपण केलं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक थोडासा ताराचा तुकडा घेऊन आपलं जे सॉकेट आहे एका स्विचचं कनेक्शन आपल्याला आता सॉकेटला द्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण कनेक्शन देत आहोत. मित्रांनो, एक काळजी अशी घ्यायची, जे आपण स्क्रू वगैरे टाईट करतो ते चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायची, ढिल्ले राहिलो. अशा पद्धतीने एक सॉकेटचं कनेक्शन आपलं आता झालं आहे. आता आपण दुसरं जे होल्डरचं कनेक्शन करू राहिलो. अशा पद्धतीनं आता आपल्याला होल्डर आणि स्विच याचं आपण आता कनेक्शन करून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला एक ताराचा तुकडा घेऊ. आपल्याला जे सॉकेट आहे या 3 सॉकेटचं आपल्याला एक साईडचं पूर्ण आपल्याला कनेक्शन हे 2 सॉकेट 2 साईडचं एकाला एक आपण खालची एक साईडचं कनेक्शन केलं आहे. आता आपण देऊ ते स्विचला. म्हणजे आपण काय केलं मित्रांनो, जे एकचे स्विच आहे त्या स्विचहून आपण 2 सॉकेटला आपण कनेक्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपलं स्विच ऑन केलं तर आपल्या दोन्ही सॉकेटमध्ये आपलं करंट पोहोचल अशा हिशोबाने आपण आता ते कनेक्शन आता केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जे आपले 3 सॉकेट आहे त्या 3 सॉकेटचं आपल्याला एक कनेक्शन आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण एका सॉकेटच्या एका टोकाला एक कनेक्शन केलं, आता दुसऱ्या टोकाला आपण करत आहोत. त्यानंतर आपल्याला पुन्हा तिसऱ्या टोकाला करून घ्यायचं. म्हणजे 3 सॉकेटचं कनेक्शन आता आपण कंप्लीट केलं म्हटलं चालतंय. अशा पद्धतीनं आपलं आता एक साईडचं पूर्ण कनेक्शन झालेलं आहे. आता त्यानंतर जे राहिलेलं कनेक्शन हे आपण एक होल्डरचे एका टोकाला कनेक्शन आपण देऊन टाकू. हे पण कनेक्शन आपण आता दिलेलं आहे. आता त्यानंतर आपलं जे एक कनेक्शन आहे, आता आपलं जे मधलं जे इंडिकेटर राहिलेलं आहे इंडिकेटरला पण आपल्याला कनेक्शन द्यायचं वरच्या टोकाला. तर अशा पद्धतीने आपण आता इंडिकेटरला पण आपण कनेक्शन दिलेलं आहे. आता त्यानंतर आपण आता जी लाईन जोडली आपण ही झाली आपली अर्थिंगची लाईन. त्याचं एक वायर आपण बाहेर काढलेलं आहे, अर्थिंगचं काळ्या कलरचं वायर. आता ही जी लाईन बघतो आपण ही झाली आपली करंटची लाईन. तर याला पण आपल्याला एका टोकाला लाल कलरचं वायर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपलं बोर्डचं कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. एकदम असं सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पूर्ण बोर्ड, स्विच, सॉकेट, होल्डर, इंडिकेटर सगळं काही आणून आपण घरच्या घरी कनेक्शन एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कनेक्शन करू शकतो.
धन्यवाद मित्रांनो.